विकिपीडियावर काल जो काही 112 मजकूर पडला होता त्यानंतर तो हटवण्यात आला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर पण परत तो मजकूर टाकण्यात आलाय. जेम्स लेनचा संदर्भ पुस्तकाचा देत पुन्हा एकदा तो मजकूर टाकण्यात आलाय. काय सांगा? नाही, याच्या बाबतीत कडक भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. काल देखील याच्या बाबतीत आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि विकिपीडियाचा आधार घेऊन कोणतरी आहे कमाल खान म्हणून, कमाल तर त्याला आपण ते तातडीनं सायबर सेलला आदेश सीएम साहेबांनी, दोन्ही डीसीएम साहेबांनी दिले की ताबडतोब ते हटवा, आणि ते हटवलं देखील त्यांनी. पण आता परत तुम्ही सांगताय तसं ते दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकाचा संदर्भ देऊ. जर असं कुणी मुद्दाम करत असेल, महाराष्ट्रात हे सहन केलं जाणार नाही. आणि नक्की परत एकदा सायबर सेलला तर माननीय मुख्यमंत्री आदेश देतीलच, पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं मानहानीकारक जर कोणी असं काही पसरवत असेल तर राज्य सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल. शिंदे शिवसेनेचं जे ऑपरेशन टायगर आहे मोडून काढण्यासाठी आता ठाकरे गट ऍक्शन मोडमध्ये आलेला पाहिजे मिळतोय. काही पदाधिकाऱ्यांच्या राज्यभरात जाऊन गाठी भेटी घेणार आहेत. राज्यभरात नाहीत घेत, सगळ्यांना मुंबईला बोलवतात. ते काही नाराज गट आहे ते तुम्ही बरं का जरा ऐका साहेब, ते नाराज माणसं असतील तर त्याच्या दारात जावं. एखादा ग्रामपंचायत सदस्य रुसला आमचा, आम्ही त्याच्या घरात जाऊन बसतो दिवस. बाबा काय झालं तुला? तिथं तर आमदार चालले, माझे आमदार चालले, खासदार चालले, माझे खासदार चालले, आणि ह्यांचं चिंतन कुठं? त्यांचं काय म्हणला तुम्ही? ते पॅचअप वर काय म्हणतात त्याला, पॅचअप का काय म्हणला तुम्ही? ते करायचं ते कुठं? ते सगळ्यांना मुंबईत बोलवून. अहो, तो नाराज असतो, त्याच्या दारात जाऊन त्याची समजूत घालायची असते, त्याची समज दूर करायच्या, गैरसमज काय झाले दूर करायचे असतात. त्याला आपल्या दरबारात बोलवून हे होत नाही. त्यामुळं त्याने असं किती हातपाय झटकले जाग्यावर बसून, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असताना शरद पवारांचा विरोध होता असं संजय राऊत म्हणतात. 5 वर्षानं सुचलं का बोलायचं संजय राऊतांना? आम्ही 19 सालीच म्हणत होतो महाविकास आघाडीचं सरकार झालं तेव्हा मी बोललो तुमच्या वाहिन्यांबरोबर सकाळी. आणि 21 दिवस आम्हाला फिरवलं मुंबईमध्ये. नवीन आमदार आम्ही निवडून आलतो 2019च्या विधानसभेला. 15 दिवस आम्हाला ठेवलं आणि आमच्याकडं असं बोर्ड दाखवलं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी. शिंदे साहेब आमच्या बरोबर बसले होते आणि शिंदे साहेबांकडे बोर्ड दाखवून म्हणले मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. एका रात्रीत काय घडलं? आणि जर तुम्ही संजय राऊत आता म्हणतायत ना पवार साहेबांचा विरोध होता, 5 वर्षात का नाही बोलला? पवार साहेबांच्या मांडी लावून बसताय ना अजून सुद्धा. आणि माझं तर आजही ओपन चॅलेंज आहे, उघड माझं म्हणणं आहे की संजय राऊत म्हणतायत हे खरं आहे, हे पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या प्रवक्त्यांनी सांगावं की आमचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला विरोध होता. उलट त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे बडे बडे नेते होते ते सगळे नेते आम्हाला खासगीत सांगत होते की आम्ही सांगितलं होतं शिवसेनेला कुणाला मुख्यमंत्री करायचंय हा उद्धव ठाकरे साहेबांचा अधिकार आहे, तुमच्या आमदारांचा तो अधिकार आहे, आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. हे त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्याने आम्हाला सांगितलेलं आहे. जर संजय राऊत हेच हे परत म्हणत असतील तर वेळ प्रसंगी आम्हाला त्यावेळी जी काय आमची कोणाकोणाबरोबर चर्चा झाली ती चर्चा आम्हाला उघड करावी लागेल. राजेश सोलापूरकर यांना क्लीन चिट मिळाली. एकदम त्यांना त्यांच्यावर खरं कारवाईची मागणी शिवभक्तांकडून होती. नाही, मला या प्रकरणातली माहिती नाही. पोलीस आयुक्तांनी जर अशा पद्धतीचा काही निर्णय घेतला असेल किंवा अहवाल पाठवला असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब पोलीस आयुक्तांच्या बरोबर बोलतील आणि पोलीस आयुक्तांचा अहवाल जो काय आला असेल त्या बाबतीत माननीय गृहमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील. पण क्लीन चिट मिळणं म्हणजे मला माहित नाही ना काय अहवालामध्ये आहे. तुम्ही म्हणताय क्लीन चिट, अहवाल जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत त्याच्यावर मंत्र्यांनी भाष्य करणं योग्य नाही. साहेब, भाजपनं शब्द पाळला नाही त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले नाहीत असा दावा पण ह्यांनी केलाय, संजय राऊतांनी केलाय. भाजप युतीच्या एकदा संजय राऊत म्हणतात पवार साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू नका, म्हणजे काय? महाविकास आघाडीचं धोरण. आणि महायुतीचं आता म्हणतायत की भाजपने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले नाहीत. संजय राऊत विसंगत बोलतात. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही 8 दिवस संजय राऊतांपुढे हे गुण घेऊन जायचं बंद करा. संजय राऊत बोलायचं बंद होतील. आणि आमचे मित्र संजय शिरसाट साहेबांनी काल सांगितलंय कुठल्या मनस्थितीत संजय राऊत बोलतात. कुठल्या तरी वाहिनीने ते दाखवलंय बघा की संध्याकाळचं काय असतं, मग सकाळी ते कधी नंतर व्यवस्थित बोलतात. त्यामुळे संजय शिरसाट साहेबांनी ह्याच्यावर योग्य भूमिका मांडलेली आहे. धन्यवाद.